चला एका नदीच्या काठावर जाऊया. नाव आहे भीमा आणि तारीख 1 जानेवारी 1818. या दिवशी इथं फक्त इतिहास लिहिला गेला नाही, तर तो स्वाभिमानाच्या रक्ताने कोरला गेला. आणि ही गोष्ट काही एका दिवसाची नाहीये, तर हा एक संघर्ष आहे जो गेली 200 वर्ष धुमसतोय. पण कधी विचार केलाय की 200 वर्ष जुन्या एका लढाईवरून आजही दंगली का पेटतात, आजही ती जखम इतकी भळभळती का आहे? ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला इतिहासाची पानं उलटावी लागतील. आणि या पूर्ण कहाणीच्या केंद्रस्थानी आहे एक स्तंभ, विजयस्तंभ. काहींसाठी तो शौर्याचं प्रतीक आहे, तर काहींसाठी वादाचं मूळ. पण एक साधा दगडी स्तंभ इतक्या मोठ्या सामाजिक वादाची ठिणगी कसा काय बनू शकतो? या जागेचं महत्त्व यावरूनच समजतं की दरवर्षी 1 जानेवारीला इथे अक्षरशः लाखो लोक जमतात. म्हणजे हा काही साधासुद्धा ऐतिहासिक कार्यक्रम नाहीये. एका संपूर्ण समाजासाठी हा एक खूप भावनिक, खूप महत्त्वाचा दिवस आहे. बरं, मग या लढाईची सुरुवात झाली तरी कुठून? याची मुळं कुठे आहेत? तर त्यासाठी आपल्याला टाईम ट्रॅव्हल करून मागे जावं लागेल, थेट 18व्या शतकात, पेशवाईच्या काळात. कारण त्यावेळची सामाजिक परिस्थितीच या सगळ्या संघर्षाचं मूळ होती. जरा कल्पना करून बघा, रस्त्यावरून चालताना स्वतःची सावली जरी कोणावर पडली तरी ती अपवित्र मानली जाते. पावलं जमिनीवर उमटू नयेत म्हणून कमरेला झाडू बांधावा लागतोय. थुंकी जमिनीवर पडू नये म्हणून गळ्यात मडकं अडकवावं लागतंय. हे नियम नव्हते, हा रोजचा पावलोपावली होणारा अपमान होता. आणि याच अपमानाच्या आगीतून एका क्रांतीची ठिणगी पेटली नसती तरच नव्हतं. आणि मग तो दिवस उजाडला, 1 जानेवारी 1818. ही लढाई फक्त जिंकण्या हारण्यासाठी नव्हती. नाही, ही लढाई होती माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्यासाठी. विचार करा, एका बाजूला हजारो सैनिकांची प्रचंड फौज आणि दुसऱ्या बाजूला फक्त मूठभर सैनिक, जे लढत होते ते स्वतःच्या अस्तित्वासाठी. आता जरा आकडे बघूया, म्हणजे या लढाईची भीषणता कळेल. एका बाजूला होते फक्त 834 सैनिक, ज्यातले बहुसंख्य होते महार सैनिक. आणि त्यांच्या विरोधात कोण होतं? तब्बल 28,000 पेशव्यांचे सैनिक. म्हणजे तुम्हीच सांगा, हे युद्ध होतं का? हे तर मृत्यूलाच थेट आवाहन देणं होतं. सकाळी 9 वाजता ही लढाई सुरू झाली आणि ती तब्बल 12 तास चालली. विचार करा, अन्न नाही, पाणी नाही आणि समोर शत्रूची अफाट फौज. इतका दबाव असूनही ते महार सैनिक मागे हटले नाहीत. आणि शेवटी काय झालं? रात्री 9:30 वाजता त्या 28,000च्या फौजेलाच तिथून पळ काढावा लागला. ओके, तर लढाई झाली, विजय मिळाला. पण एका लष्करी विजयाचं स्मारक एका संपूर्ण समाजाच्या अस्मितेचं, त्यांच्या आयडेंटिटीचं प्रतीक कसं बनलं? ही गोष्ट मला वाटतं त्या विजयापेक्षाही खूप मोठी आहे. हे बघा, ब्रिटिशांनी हा विजयस्तंभ उभारला, पण त्यावर जी नावं कोरली गेली होती ना, ती त्या शहीद झालेल्या महार सैनिकांची होती. विचार करा, ज्या लोकांना समाजात साधं नावसुद्धा नव्हतं, त्यांचं नाव थेट इतिहासाच्या छातीवर कायमचं कोरलं गेलं. ही फक्त नावांची यादी नव्हती, ही त्यांच्या अस्तित्वाला मिळालेली पहिली ऑफिशियल रेकॉग्निशन होती. आणि मग आला एक टर्निंग पॉइंट. 1 जानेवारी 1927. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या जागेला भेट दिली. आणि त्या एका भेटीने या जागेला एक नवी, एक क्रांतिकारी ओळख दिली. तेव्हापासून हा स्तंभ फक्त शौर्याचं प्रतीक राहिला नाही, तो बनला दलित समाजाच्या स्वाभिमानाचं आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याचं एक जिवंत प्रतीक. पण इथे एक खूप मोठा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. जसं प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सुद्धा स्पष्ट करतात, ही लढाई कधीच महार विरुद्ध मराठा अशी नव्हती, अजिबात नाही. ही लढाई होती त्या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध, त्या पेशवाईविरुद्ध, जिने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्कच नाकारले होते. जवळजवळ 200 वर्ष सगळं शांततेत सुरू होतं. पण मग आलं 2018 साल. ह्या लढाईला 200 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्याच दिवशी इतिहासाची ती जुनी जखम पुन्हा एकदा वाहू लागली. एका शांततापूर्ण कार्यक्रमाचं रूपांतर बघता बघता दंगलीत झालं. आणि ही आग काही अचानक लागली नाही. याची सुरुवात झाली काही चिथावणीखोर भाषणांमधून. मग सोशल मीडियावर अफवा पसरल्या. जे वैचारिक मतभेद होते ते आता थेट रस्त्यावर उतरले होते. आणि मग काय, कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांवर दगडफेक सुरू झाली. आणि बघता बघता एका सन्मानाच्या दिवसाला हिंसाचाराचं गालबोट लागलं. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की भीमा कोरेगावची लढाई
ही फक्त इतिहासातल्या पुस्तकातली घटना नाहीये. तिचा आवाज, तिचा प्रतिध्वनी आजही आपल्याला भारताच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात अगदी स्पष्टपणे ऐकू येतो. आणि म्हणूनच आज जेव्हा आपण भीमा कोरेगाव म्हणतो तेव्हा ती फक्त एका लढाईची आठवण नसते. ती कहाणी असते एका दबलेल्या, पिचलेल्या समाजाच्या धैर्याची. ती गाथा आहे अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या स्वाभिमानाची. आणि शेवटी हा सगळा इतिहास आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. इतिहासाचा खरा अर्थ काय असतो? जे घडून गेलंय ते, की आपण त्या इतिहासाला आज कसा आठवतो, त्याचा काय अर्थ लावतो हे जास्त महत्त्वाचं आहे. यावर विचार करायला हरकत नाहीये. और ऐसे वीडियो के लिए चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें.